उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट, विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा, नवापूर शहर तालुका व तळोदा शहर व तालुका विकास कामांसंदर्भात चर्चा। नवापूर शहर व तालुका तसेच तळोदा शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांना गती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी दोन्ही शहरांसह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। नवापूर व तळोदा या दोन्ही शहर तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी सुविधांसह नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यात आलं। विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास अनेक प्रलंबित कामांना गती देणं शक्य होणार आहे। नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे। नवापूर शहर व तालुक्यातील विविध विकास कामं, रस्ते, नागरी सुविधा तसेच मूलभूत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत चर्चा करण्यात आली। त्याप्रमाणे तळोदा शहर व तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। विकासासाठी शासनाकडून भरीव निधी मिळाल्यास नवापूर व तळोदा शहर तालुक्यातील विविध विकास कामं मार्गी लावण्यास मोठी मदत होणार आहे। त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासोबतच दोन्ही शहर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावेळी युवा उद्योजक धनंजय दादा गावित, तळोदा नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी, नवापूर उपनगराध्यक्ष नरेंद्रभाऊ नगराळे, सामाजिक कार्यकर्ते योगेश चौधरी, नवापूर नगरसेवक सौमित्र गावित आदी उपस्थित होते। नवापूर व तळोदा या दोन्ही शहर तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टीने शासन स्तरावर करण्यात आलेल्या या मागणीमुळे आगामी काळात विविध विकास कामांना निधी मिळो ती प्रत्यक्षात मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते। पंचतारका न्यूज चॅनलसाठी शैलेंद्र आहिरे, तळोदा, नवापूर।